गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमेशानं गोविंदं गोपिकाप्रियं. ओम श्री हरी गुरुभ्यो नमः. देवाक अशी गुरुंक वंदन कोण घेऊन हे वर्ष अधिक ज्येष्ठ मास आमका मिळतस. पराक आरंभ तसले हे अधिक मासांतू अनेक रीतीर आम्ही पुण्य कर्म करचेक आमका होड एक सदवकाश मिळतस. म्हणताना नित्य निरंतर आम्ही स्नान संध्या वंदना त्या प्रत्येक आम्ही कोण घेऊन देवाला आराधन करून कितली पुण्याफल घेताच की हे अधिक मासांतू आम्ही ते सर्व अधिक दावन घेऊन केलं मात्रान विशेष पुण्याफल म्हणजे कारण दत्ता आम्ही हक्क नावाची पुरुषोत्तम मास म्हणून सांगून घेऊन म्हणतात. असं हे पुरुषोत्तम मासांतू विशेष दावन घेऊन अनेक विचारणे सांगतात. तंतु एक कसने म्हणून सांगली हे पुरुषोत्तम मास महात्म्य पारायण. ते एक पुरुषोत्तम मास महात्म्य पारायणाचे ग्रंथ गरकड असल्याने समेत साक्षात तो परमात्मोची इथे सन्निहित दावन असं म्हणून आमगे शास्त्र उल्लेख करतात. त्यानिता ते आम्ही स्वतः दावन घेऊन गुरुमुखेनं अभ्यास करून पारायण करेत. त्याचे कथाभागदरीची आम्ही श्रवण करेत. ते केलं मात्रान श्रोतव्यमेतत् सततं पुराणम् अभीष्टदं पावनमादरेण श्लोकेकमात्र श्रवणेन पुंसाम अघानि सर्वाणि निहंति विप्राह. म्हणून हज्जे विशेष एक महत्व सांगतात. हज्जी एक श्लोक पठन केलं मात्रान समस्त आमगेले पाप दुरित इत्यादी पुरा दूर दत्तके कष्ट कोण घेऊन प्रतिनित्य आम्ही ते श्लोक पारायण करचकी. अथवा एक अधिक मास महात्म्य एक आमका विशेष दावन घेऊन आमगेल देवस्थानांत तसे बरो अथवा आत्ताचे कालमानांतू आमका ऑनलाईन मुखांतर रीची ते आम्ही श्रवण करतात. म्हणताना यूथ ऑफ जीएसपी मुखांतर दावन घेऊन अधिक मासांतू सगळे एक अधिक मास पर्यंत दावन घेऊन हज्जे एक विशेष दावनचे महत्व कसने म्हणून सांगून त्यांनी आमका प्रस्तुत करतात. आम्ही हे सर्व ऐकून घेऊन धन्य जाऊया. तशीच अधिक मासांतू त्या संदर्भाचे आम्ही त्याचे महत्व सांगताना कसन कसन कोरका म्हणून सांगतात. त्या रीतीर आम्ही चोन घेऊन आमगे जीवन धन्य करून घेऊया. तशीच अधिक मासांतू कसन कसन पुण्याफल मिळतेस की ते प्रत्येक आम्ही प्राप्त करून घेऊया म्हणून सांगून प्रार्थना करताची हे दोन उत्तर हरिगुरु चरणार अर्पण करता. कृष्णार्पणमस्तु.